नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभ सकाळ. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पहिला गद्यपाठ मामू या पाठाविषयी माहिती घेण्यास सुरुवात केलेली आहे. लेखक परिचय आणि पाठाचा सुरुवातीचा काही भाग आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला आहे. त्याच्याविषयीची माहिती घेतली. या व्हिडिओमध्ये आपण पाठाचा पुढील भाग त्याविषयीची माहिती आपण घेणार आहोत. लेखक शिवाजी सावंत यांच्या लाल माती रंगीत मने या व्यक्तिचित्रण संग्रहातनं निवडलेला हा जो आशय आहे, त्या आशयातनं लेखकाने मामू नावाची जी काही व्यक्तिरेखा उभी केलेली आहे की मामू हा एक शाळेतील शिपाई असला तरी मामू हे नाव त्याला कसं पडलं, तो लोकांमध्ये, शाळेमध्ये, शिक्षकांमध्ये, जनमानसामध्ये, घरामध्ये कसा प्रिय होता, हवा असा वाटणारा होता, याचे अनेक पुरावे लेखकाने त्याच्याबरोबर काढलेल्या या मैत्रीपूर्ण संबंधाच्या माध्यमातून मांडलेले आहेत. आणि म्हणून शाळेतील जे काही त्याचं कर्तव्य तो बजावत असायचा, तो खरोखरच एक सच्चा इन्सान होता, प्रामाणिक देशभक्त होता. जनमानसामध्ये वावरत असताना त्याची अनेक प्रकारची चुणूक त्या ठिकाणी दिसून येत होती. त्याचे अनेक पुरावे लेखकाने या प्रसंगातनं, या पाठातनं मांडलेले आहेत. आणि म्हणून शाळेतली कर्तव्य पार पडत असताना शाळा भरण्यापूर्वी तो घंटा देणं, अगदी प्रार्थना चालू असताना शांत कुठेतरी एका खांबाला पाठ देऊन बसणं, राष्ट्रगीताची सूचना मिळाल्यानंतर ताडकन उभा राहणं, म्हणजे या सगळ्या गोष्टीतनं त्याचा सच्चापणा, त्याच्यातली सच्चाई, त्याच्यातली देशभक्ती याच गोष्टींचा परिचय आपल्याला होतोय आणि त्याचा पुरावा लेखकाने या वर्णनातनं करून दिलेला आहे. आणि तो ही एक व्यक्तिरेखा, त्याने शाळेसाठी एवढं सच्चाईने प्रामाणिकपणाने काम केलं आहे, तो एक शाळेचा अवयव म्हणूनच त्या ठिकाणी समजला जात होता. म्हणजे अशा प्रकारची ओळख लेखकाने त्याची करून दिलेली आहे. छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीमध्ये त्याची नेमणूक झाली आणि तेव्हापासूनचे जे काही त्याचे जीवनानुभव आहेत, सामाजिक अनुभव आहेत, अगदी अनेक त्याबद्दलच्या ज्या घडामोडी आहेत, अगदी राजदरबारातल्या असतील, राजांच्या सहवासातले असतील, तर अशा सगळ्या घटनांचा तो एक साक्षीदार आहे. आणि म्हणून लेखकाच्या दृष्टीने मामू ही एक व्यक्तिरेखा खूप महत्त्वपूर्ण अशी आहे. कारण ते एक चालतं बोलतं पुस्तकच आहे, विद्यापीठच आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तर अशा या मामू व्यक्तिरेखेबद्दल लेखकाने अनेक गोष्टी या ठिकाणी मांडलेल्या आहेत, वर्णन केलेले आहेत. कारण मामूचं वय तसं खूप मोठं आहे, अनेक पिढ्या त्याने पाहिलेल्या आहेत. नव्हे कोल्हापूरचं संस्थान असेल आणि लोकशाहीचं त्या काळातली जी काही परंपरा असेल, या सगळ्या गोष्टी त्याने अगदी अनुभवलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत. त्यातून तो अगदी पुढे गेलेला आहे. तर असा हा मामू दिसायला कसा होता याचं चित्र आपल्याला पान नंबर 2 वरती पाहायला मिळतं आहे. अगदी ही हुबेहूब व्यक्तिरेखा लेखकाने त्याचं शब्दचित्र रेखाटत असताना अनेक पुरावे या ठिकाणी दिलेले आहेत. आणि लेखक गमतीने म्हणतात की मामूच्या सफेद दाढीत जेवढे केस आहेत तेवढ्या त्याच्या आठवणी असतील. म्हणजे असं गमतीने लेखक सांगतात. म्हणजे पुष्कळ आठवणी त्याच्याबद्दल आहेत, त्याच्या मनात आहे, स्मरणात आहे. त्याच्याकडनं ऐकण्यास लेखकाला अगदी आनंद वाटतो आहे. आणि लेखक बऱ्याचशा वेळेस वसंत मिळेल त्यावेळेस त्याच्याशी गप्पा गोष्टी मारत असत आणि त्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडनं ऐकत असत. त्याने खूप बघितलं होतं, भोगलं होतं. एक प्रसंगही लेखक सांगतायत त्याने त्यावेळेचा अनुभवलेला की महाराजांचा मुक्काम पन्हाळा पडला तर मामूला भल्या पाटे उठून साथीदारासह 14 मैलांची पायपीट करावी लागली. म्हणजे असेही प्रसंग होते की छत्रपती राजारामाचा पन्हाळावर मुक्काम पडत असताना त्याची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर असायची आणि जवळजवळ 14 मैलांची पायपीट करून त्याला ती सगळी सुखसुविधा त्या ठिकाणी कर्तव्यदक्षतेने अगदी पार पाडावी लागत असे. पण ही आठवण सांगताना तो अतिशय उत्साहाने, आनंदाने सांगत असायचा. कारण आता त्याचं वय झालेलं होतं,
त्यावेळेच्या उमेदीच्या काळात त्यांनी ही सगळ्या जबाबदाऱ्या अतिशय आनंदाने पार पाडलेल्या होत्या. परंतु अशा वृद्ध अवस्थेमध्ये सुद्धा तो प्रसंग सांगताना तो अतिशय आनंदाने, उत्साहानं, एक वेगळीच झुबूक त्याच्या चेहरेवर आणि चेहऱ्यावर दिसत असायची. केवळ त्याच्या आज जरी त्याची दाढी पिकलेली असली तरी त्या पिकलेल्या दाढीचे अगदी जे सौंदर्य केवळ ते सर्व सांगत असताना त्याच्यावर कसं त्याचा चेहरा खुललेला असायचा हे लेखकाने अतिशय बारकाईने त्याचे स्वभावविशेष मांडताना टिपलेलं आहे. उलट एका सच्च्या सेवकाला शोभेल अशी अभिमानाची झालं त्याच्या मुखड्यावर उतरते. म्हणजे तसं पाहिलं तर तो वयोवृद्ध असला तरी मात्र एक तरुणाईला लाजवेल अशा प्रकारची एक उमेद, उत्साह त्याच्या त्या बोलण्यात आणि सांगण्यात होता. अशा प्रकारचा एक विश्वास लेखकाने त्याच्यातनं मांडलेला आहे. वास्तविक पाहता त्याचे डोळे किलकिले, भुवे आक्रसून, त्याच्या अगदी वृद्ध देहातील उमद मन अशा प्रसंगी अतिशय आनंदाने त्या सगळ्या गोष्टी सांगून जातं आहे याचंच लेखकाला विशेष वाटल्याशिवाय राहत नाही. आणि शेवटी तो म्हणतोय की सराला उद्देशून म्हणजे लेखकाला उद्देशून सांगतोय की पहाटे त्या पहाडच्या धोक्यातून पन्हाळा गडावर चढून जाणं ते खूप आनंदाचं होतं, गमतीचं होतं. आता वय झालेलं आहे, आता अशा प्रकारच्या जबाबदाऱ्या झेपत नाहीत असंही लेखकाकडे त्यांनी गाऱ्हाणं मांडलेलं. त्याच्यानंतर की काळाच्या ओघामध्ये बऱ्याच गोष्टी बदलल्या, घडामोडी झाल्या आणि आता तशी गरजही राहिलेली नाही. त्यावेळीची संस्थानं आणि त्या संस्थानातल्या अशा सगळ्या जबाबदाऱ्या त्यांना पार पाडाव्या लागत होत्या. परंतु आता संस्थानं ही विलीन झाली, त्या ठिकाणी संपुष्टात आली आणि मामूसारखा इमानी नौकर वर्ग, चाकर वर्गसुद्धा आता विस्तारला गेला. हे दुःख त्याने त्या ठिकाणी मांडलं. आणि म्हणून त्याच्यानंतर की त्याची जी काही शाळेत रुजू होऊन नोकरी करण्याची ही जी काही संधी त्याला मिळाली, एक शिपाई म्हणून तो त्या ठिकाणी कशा रीतीने त्या सगळ्या कर्तव्याला सामोरं गेला या बाबतीतल्या अनेक गोष्टी लेखक पुढे सांगत आहेत. की त्याचा जो पेहराव होता की डोईला अबोली रंगाचा फेटा, अंगात नेहरू, शर्टावर गर्द निळं जॅकेटाच्या खिशात चांदीच्या साखळीचं एक जुनं पॉकेट वॉच, खाली घेराची आणि गोरट्याजवळ चुने असलेली तुमान, म्हणजे पायजमा, पायात जुना पुराणा पंपोशू हा मामूचा पोशाख आहे. पंपोशू म्हणजे अगदी चप्पल किंवा बूट. म्हणजे अशा पेहरावसह मामू त्या ठिकाणी शाळेत वावरत असायचा. अगदी त्याची ही व्यक्तिरेखा या सगळ्या साजासह लेखकाने पाहिलेली आहे, अनुभवलेली आहे. शाळेत तो शिपाई आहे पण शाळेबाहेर तो बहुरूपी आहे असं लेखक म्हणतात. कारण शाळेतल्या शिपाई म्हणून तो जेवढं अगदी शाळेतल्या घटकांना परिचित होता, परंतु शाळेबाहेरच्या घटकांना मात्र तो बहुरूपी म्हणूनच कदाचित त्याचं हे रूप अगदी जाणवत असायचं. कारण लेखक तशा प्रकारची उपमा त्याला देत आहेत बहुरूप्याची. कारण काय की कुठं फळाच्या मार्केटमध्ये एखाद्या बागवानाच्या दुकानावर घटकावर बसून त्याचं दुकान चालव, तो हातावर ठेवेल ते अल्लाची खैर म्हणून आपलं सगळं. कुठे एखाद्या मुस्लिम अधिकाऱ्याच्या बच्चेला उर्दूची शिकवण दे, 1 ना 2 नाना तऱ्हेचे उद्योग मामू करतो. तर अशा पद्धतीने अनेक हातसळ कामं तो करत असायचा. कारण त्याच्या काम करण्याच्या त्या शक्तीचा त्याला कुठून एक अशा पद्धतीची जी काही जाणीव होत असायची. आणि तो पैसे त्या मोबदल्यात त्याला लोक पैसेही द्यायचे. कारण बहुरूप्याप्रमाणे त्याला अशा प्रकारची नाट्य करावीच लागत असत. कारण त्याची कुटुंब, त्याची जी 4-5 मुलं बाळं या सगळ्याच्या अगदी गरजा पूर्ण करण्यासाठी त्याला हे सगळी कामं करावी लागत असत. कारण शाळेतील जो मिळणारा पगार होता तो पगारही फार काही नव्हता आणि त्याच्यामुळे त्याला अशा पद्धतीची कामं त्या ठिकाणी करावी लागायची आणि त्याच्यातनं आर्थिक मिळकत ही त्याच्या प्रपंचाला दुजारा देणारी त्याला प्राप्त करावं लागायची. तर म्हणजे तो एक शिक्षकही होता असाच एक पुरावा लेखकाने या प्रसंगातनं मांडलेला आहे. नव्हे शाळेतील लोकांना तो शिपाई वाटतो, शाळेबाहेरच्या लोकांना त्याची अनेक रूपं दिसतात. कारण शाळेबाहेर तो अनेक रूपामध्ये लोकांना भेटायचा. त्याच्यामध्ये मौलवी, व्यापारी, उस्ताद या सगळ्यांचा अंतर्भाव करता येईल असं साऱ्यांनी त्याला सुटसुटीत नाव देऊन टाकलं होतं, ते म्हणजे मामू. आणि लेखकही मामू या नावानेच त्याला बोलत असत, पुकारत असत, हाकरत असत. तर असा सर्वमान्य, सर्वश्रुत आणि सर्वांचा आवडता, चाहता अशा प्रकारचा हा मामू. या मामूबद्दल लेखकाने अनेक गोष्टी पुढेही सांगितलेल्या आहेत. ज्यावेळेस 10 वर्षापूर्वी लेखक या शाळेत रुजू झाले तेव्हापासून माणसाला त्या मामूला लेखक जवळून ओळखत होते. गरीब माणसानं किती आणि
कसं हुशार असावं याचा मामू एवढा मासला मला काही बघायला मिळाले. मासला म्हणजे अगदी नमुना किंवा उदाहरण. तर अशा स्वभावाचा, आगळ्या वेगळ्या स्वभावाचा माणूस लेखकाला मात्र मामूशिवाय कोणी भेटलाच नव्हता. तर अशी ही आगळी वेगळी व्यक्तिरेखा लेखकाच्या मनामध्ये घर करून राहते आणि लेखक तिचा स्वभाव विशेष या प्रत्येक प्रसंगातनं या ठिकाणी मांडत आहे. की असाच एक प्रसंग सांगताना लेखक की मामूच्या नवीन घराची वास्तू शांत असते आणि त्यावेळेला त्याच्या घरी जाण्याचा योग लेखकाला येतो आणि ते सर्व टुमदार बांधलेलं घर, त्याचे सगळे मुलं बाळं प्रपंच पाहून लेखकाला खूप समाधान वाटतं. मामूने केलेल्या कष्टाचं चाकरीचं फळ म्हणून असेल, पण त्याची सगळीच मुलं गुणवान निघाली. म्हणजे त्याने केलेल्या कष्टाचं चीज झालं आहे, त्याचे कष्ट सार्थकी लागलेत, असंच एक प्रकारचं फलित लेखकाला त्याच्या त्या कुटुंबातनं दिसून आलं. कारण त्याची मुलंही खूप गुणवान निघाली, धोरणी निघाली, हे लेखकाने पाहिलेलं होतं. पैसा कमवतात म्हणून माज नाही, आणि जरी ती सर्वजण मजुरी अगदी छोटी मोठी नोकरी करून पैसा कमवत असले तरी कुठल्या प्रकारचा अहंकार त्यांच्यामध्ये नव्हता. ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लेखकाला मामूप्रमाणे त्याच्या मुलामध्येही दिसून आली. बापाचा शब्द त्यांच्या लेखी शेवटचा शब्द आहे, तो कधी खाली पडत नाही आणि वडिलांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ते ऐकतच असत. ते कधीही त्याचा अवमान करत नसत आणि म्हणून अशा प्रकारचा एक आज्ञाधारकपणा त्या प्रपंचामध्ये, त्या कुटुंबामध्ये लेखकाला दिसून आला. आणि वडील आणि मुलं यांच्यामध्ये जी एकवाक्यता, एकोपा, वैचारिक एकोपा त्यांना पाहायला मिळाला, ते पाहून लेखकालाही समाधान वाटलेलं आहे. असंच एकदा पुन्हा दुसऱ्या प्रसंगी लेखक त्या मामूच्या दुसऱ्या मुलाच्या लग्नाच्या वेळेस, शाबू नावाच्या मुलाच्या लग्नाच्या वेळेस घरी गेले. शादी मुबारक असा शब्दप्रयोग लेखकाने केलेला आहे. अगदी ठरल्याप्रमाणे मामू लेखकाला आमंत्रण द्यायला घरी आला आणि त्याने सांगितलं की पोराचं लग्न आहे म्हणून यायलाच पाहिजे. त्याचा हा आग्रह लेखकाला मोडता आलेला नाही आणि लेखकही त्याला तेवढ्याच मोठ्या दिलाने विश्वास देत आहेत की तुझ्या पोराचं लग्न आहे, न येऊन कसं चालेल, नक्की येईन, असं लेखकाने त्याला उत्तर दिलं आणि तोही खुश झाला. तर अशा पद्धतीने लेखक आणि मामूची मैत्री एक प्रकारे घट्ट होत गेलेली होती. आणि त्या लग्नप्रसंगी लेखक एका मित्राला घेऊन संध्याकाळी त्या लग्न मंडपामध्ये गेलेले आहेत. मामूने त्यांना पाहिलेलं आहे. संपूर्ण मंडप माणसांनी भरलेला होता. अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी त्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रातली हजर होती. मामूने पुढे येत लेखकाला पाहिल्यानंतर हाताला धरून अगदी पुढं नेऊन बसवलेलं आहे. असं एक मान सन्मान आणि स्वागत लेखकाचं त्याने केलेलं आहे. अर्थात त्या ठिकाणी मंडपात आमदार होते, खासदार होते, बडे व्यापारी होते, शिक्षक प्राध्यापक होते, परंतु त्या सर्वांपेक्षा मामूला लेखकाबद्दल जे ऋण भाव व्यक्त करत होता ते या सगळ्या प्रसंगातून लेखकाला मनोमन त्या ठिकाणी अनुभवायला मिळत होते. आणि म्हणून हयातभर अंगावर पट्टा चढवून शिपाई म्हणून केलेल्या चाकरीचं चीज झाल्याचं समाधान त्याच्या सफेद दाढीवर पसरलं होतं. आणि त्याच्या सफेद दाढीबद्दल लेखक अजूनही विसरलेले नाही. कारण त्या चेहऱ्यावर नव्हे तर त्या दाढीवर सुद्धा त्याची जी काही झाक लेखकाला पाहायला मिळत होती, याचा पुरावा लेखकाने या ठिकाणी दिलेला आहे की एक शिपाई म्हणून नोकरी करूनही त्याने खूप काही अगदी प्रतिष्ठा प्राप्त केलेली होती आणि ती प्रतिष्ठा लेखकाला या माध्यमातून फुललेली त्या ठिकाणी पाहायला मिळाली. निकाल लागणे म्हणजे मुस्लिम धर्मियाच्या लग्न समारंभाला आपण जसं म्हणतो की लग्न लागणे, तसं निकाल लागणे असं म्हणतात. आणि त्यानंतर मामू आलेल्या लोकांचे, उपस्थित झालेल्या लोकांचे आभार मानण्यासाठी 2 शब्द बोलण्यासाठी त्याने माईक हातात घेतलेला आहे. कारण त्याच्यातला शिक्षक लेखकाला त्या ठिकाणी दिसून आलेला आहे. आणि त्यावेळेला तो जे काही त्याने जे काही भावना व्यक्त केल्या आहेत त्याला अगदी शब्द फुटला नाही, परंतु तरी कसेबसे त्याने जे काही आभार मानलेले आहेत त्याचा प्रसंग लेखकाने या ठिकाणी मांडलेला आहे की आमदार, खासदार, मृत्युंजयकार आलेत असंही लेखकाचा तो स्वतंत्र उल्लेख करतो आणि स्वतःला मात्र तो गरीब म्हणतोय. आणि अशा प्रसंगी त्याचा मात्र कंठ दाटून आलेला आहे, त्याला त्या ठिकाणी मन भरून आलेलं आहे. काय बोलावं ते त्याला सुचेना, अस्वस्थ वाटलेलं आहे थोडंसं. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये त्याची पुन्हा अनुभवाने पांढरी झालेली दाढी त्या ठिकाणी थरथरत राहिल्याचा पुरावा लेखक या ठिकाणी देत आहेत. मामूने अशा परिस्थितीत आभार मानून हातातील माईक खाली ठेवला आणि त्या ठिकाणी लग्न समारंभ आटोपलेला आहे. तर अशा प्रसंगी लेखकाने त्याची जी झालेली मनस्थिती आहे किंवा त्याची जो काही त्याच्यातली जी सच्चाई आहे, त्याच्यातला जो प्रामाणिकपणा आहे, त्याच्यातली जी कष्टाने त्याने जे काही मिळवलेलं आहे, या सगळ्या गोष्टीचा
जे सुख त्याला मिळालेलं आहे, समाधान त्याला मिळालेलं आहे एक प्रकारे, ते खऱ्या अर्थाने जीवनातला आनंद देणारा हा प्रसंग आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा पुरावा एक प्रकारे त्या सगळ्या घटनातून मिळत होता. आणि म्हणून लेखक म्हणतात की धर्मापेक्षा माणूस मोठा आहे आणि माणसापेक्षा माणुसकी फार मोठी आहे. असे विचार घेऊनच या दिवशी लेखक त्या मंडपातून बाहेर पडले. तर एक आगळा वेगळा अनुभव, चमत्कारिक अनुभव लेखकाला त्या ठिकाणी आलेला आहे. आणि त्यानंतरचा एक प्रसंग लेखक सांगतायत की मामूचा सगळ्यात छोटा मुलगा शाबू हा 10वी पास झाल्यानंतर त्याने ही आनंदाची बातमी सगळ्यात अगोदर लेखकाला येऊन सांगितली. आणि त्यानंतर कारण लेखकावर त्याचा विश्वास होता, कारण लेखक एक नावाजलेलं गाजलेलं प्रतिष्ठित एक उच्चभ्रू असं व्यक्तिमत्व होतं. आणि म्हणून त्याने लेखकाकडे आग्रह धरलेला आहे की 10वीच्या या मार्क्सवर त्याला कुठेतरी छोटी मोठी नोकरी लावण्यासाठी लेखकाने शिफारस करावी, असं म्हणणंही त्याने लेखकासमोर मांडलेलं आहे. आणि आणखी तो बोलला आहे की मामू हा लेखक त्याला बोलले की खरोखरच तुझा हा सगळ्यात छोटा मुलगा तुमच्यात इतकं कोणी शिकलेलंच नाही, कारण 10वीपर्यंत पोहोचणारा हा त्याचा पहिलाच मुलगा होता. आणि त्याला इथून पुढे चांगलं शिकू द्यावं, उच्च शिक्षित होऊ द्यावं, त्याच्यासाठी जी काही लागेल ती मदत तू करावी, थोडंसं अगदी धीर धरावं, असं लेखकाने त्याला सल्ला दिलेला आहे. काही अडचण आली तर तू मला भेट, असा दिलासा लेखकाने त्याला दिलेला आहे. आणि तोही मान्य करतोय आणि निघून जातोय की मुलाचं पुढील शिक्षणासाठी त्याने कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन देण्याचा त्याने अगदी हा निर्धार केलेला आहे. तर अशा पद्धतीने मामू ही एक व्यक्तिरेखा अशी आहे की तो उच्च शिक्षित नसला तरी मात्र त्याला शिक्षणाचं महत्त्व कळालेलं होतं. कष्ट करणं आणि कष्टाचं जे काही अगदी चीज करणं याची त्याला जाणीव होती. आणि या सगळ्या गोष्टी त्याच्यामधनं लेखकाने मांडलेल्या आहेत. अगदी कुठेतरी त्याच्यानंतर एक प्रसंग लेखक सांगतात की त्याच्या जीवनामध्ये जी घडलेली दुःखद घटना आहे, त्याची आई की अशा वृद्ध अवस्थेपर्यंत त्याच्या आईची सोबत त्याला मिळालेली होती, आईची माया त्याला मिळालेली होती आणि ते दुःख त्याला थोडंसं असह्य झालेलं होतं. हा प्रसंग लेखकाने या ठिकाणी सांगितलेला आहे की 1-2 दिवसांनी त्याची आई वारल्यानंतर तो लेखकाला भेटतोय आणि त्या प्रसंगी ते दुःख व्यक्त करत असताना त्याच्या डोळ्यातनं पाणी आलेलं आहे. आणि तो लेखकाला उद्देशून म्हटलेला आहे, दोन्ही सारं मिळेल सर, पण आईची माया कुणाकडनंही नाही मिळायची. हे त्याचे बोल ऐकताना नातवंड असलेला मामू मला अगदी लहान मुलासारखं म्हणजे त्याच्या शाबूसारखा लेखकाला वाटलेला आहे. आणि त्याची आई वारली त्या दिवशी शाळेला सुट्टी मिळाली. म्हणजे खरोखरच ही मामू ही सामान्य व्यक्ती असली तरी त्याच्यातलं असामान्यत्व हे या सगळ्या प्रसंगातून दिसून येते. आणि म्हणून त्याच्या या कर्तव्यदक्षतेमुळे, त्याच्या या लोकप्रियतेमुळे, त्याच्या सच्चाईमुळे त्याला अशा पद्धतीने शाळेने ही सुट्टी दिलेली होती. म्हणजे खरोखरच मामू ही सामान्य व्यक्ती असली तरी तर खूप मोठी व्यक्ती होती, खूप श्रेष्ठ व्यक्ती होती, हेच लेखकाला त्याच्यातून सांगायचं आहे. नव्हे, तो ज्या शाळेमध्ये शिपाई म्हणून काम करत होता ती शाळाही 100 वर्षाचा जुना इतिहास तिला होता. त्यामुळे खूप दिवसाचं रेकॉर्ड त्या ठिकाणी असायचं. आणि शाळेतून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले विद्यार्थी कुठे कुठे नोकरी लागत असत. त्यानंतर त्यांना गरज पडल्यानंतर कुठेतरी दाखला नेणे किंवा इतर कागदपत्र नेण्यासाठी शाळेत ते यायचे. आणि नेमकं त्या सालचा जो काही दाखला वगैरे ते रजिस्टर तो नेमकंच काढायचा. तर असं एक आश्चर्यकारक त्याचं वागणं होतं. आणि म्हणून की ती व्यक्ती किंवा त्याचं ते वर्ष आणि मामूने केलेला हा सगळा अंदाज अतिशय बरोबर यायचा. आणि त्याच्यामुळे सर्वच खुश व्हायचे. आणि हाती पडलेला दाखला घेऊनही तो आलेला माझे विद्यार्थी आनंदात बाहेर जायचा. परंतु जाता जाता मामूलाही तो चहा घेण्याचा आग्रह करत असायचा. परंतु मामू तो आग्रह त्याला मानत नसायचा. परंतु तरी आग्रहाखातर तो विद्यार्थी त्याला घेऊन जायचा. आणि त्यानंतर चहा पिता पिता त्यांच्या रंगलेल्या गप्पा किंवा काय चाललं, कुठं चाललं, काय नोकरी करता वगैरे वगैरे, मुलं बाळं, या सगळ्या अगदी ख्याली खुशाली तो अतिशय आत्मीयतेने करायचा. आणि त्याच्यामुळे एक विद्यार्थ्यांशी किंवा समाजाशी त्याची जोडली गेलेली नाळ याच्यामुळे आणखी वाढतच राहिली आणि त्याच्यातून हा लोकप्रिय होतच राहिला. म्हणजे अशा पद्धतीने तो अतिशय आत्मीयतेने ते येणाऱ्या जाणाऱ्यांची चौकशी करत असायची. शिक्षकांशी कसं वागावं, विद्यार्थ्यांशी कसं वागावं आणि माझी विद्यार्थ्यांशी कशी चौकशी करावं याबद्दल त्याचा एक वेगळेपणा लेखकाने त्याच्यातनं दाखवून दिलेला आहे. आणि चहा पिण्याच्या आग्रहाखातर चहा पितानासुद्धा तो कुठेतरी जुन्या आठवणीमध्ये रेंगाळत असायची. ही त्याची जी नेहमीची सवय होती ती मात्र लेखकाने या प्रसंगातून सांगितली. आणि खरोखर त्याच्या सहवासातले त्या वेगवेगळ्या कालखंडातले जे आलेले शिक्षक होते त्याच्यामधील एम.आर. सर यांचाही उल्लेख त्या विद्यार्थ्यांनी केलेला होता. आणि त्याच्याबद्दलही मामूने
त्या जुन्या आठवणीत ते क्षणभर घडून गेलेलं होतं. म्हणजे अशा पद्धतीची एक त्या हायस्कूलची किंवा त्या संस्थेची एक वेगळी परंपरा कुठेतरी या मार्फत किंवा त्यांच्या या चर्चेच्या मार्फत कुठेतरी ती आपोआप येणाऱ्या नव्या पिढीला अगदी ऐकायला खूप आवडत असायची. आणि लेखकाला त्याच्यामुळे मामूबद्दल एक वेगळंच आकर्षण होतं किंवा वेगळीच कुठेतरी आत्मीयता होती. अशा पद्धतीचं एक मामू म्हणजे चालता बोलतं एक पुस्तकच होतं, असंच लेखक त्याचा पुरावा या प्रसंगातून देत आहेत. धन्यवाद.